नमस्कार. आज आपण मुद्दाम होऊन मराठीतला एक श्लोक म्हणणार, कारण तुम्हाला माहीतच आहे आणि आपल्या प्रवचनामधून पण तुम्हाला ते कळेलच. म्हणून आज कुठलाही संस्कृत रचित श्लोक म्हणणार नाही. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शारदा मातेला नमस्कार. आज मराठी दिन 27 फेब्रुवारी. आपण मराठी दिन का साजरा करतोय त्या व्यक्तिमत्वाचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. मराठी माती हा त्यांचा काव्यसंग्रहच आहे. 2 पंक्ती त्या मराठी मातीच्या काव्यसंग्रहातल्या म्हणून दाखवणार आहे. आधी, माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णांतून फिरे सरस्वतीची पालखी. किती सुंदर रचना आहे ना. माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा. माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. आज संत नरहरी सोनाम यांची पण पुण्यतिथी आहे. माघ वद्य तृतीया. आणि इंग्रजी तारखेप्रमाणे पद्मभूषण मराठी साहित्यातील तेजस्वी तारा कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. त्यांचे कार्य साहित्य संपदा व पुरस्कारांची मालिका व माय मराठीचा मुकुटमणी, मराठी साहित्याचा कळस म्हणून आजचा दिवस मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. आज कुसुमाग्रज ह्याविषयी गीता धर्म मंडळाच्या ह्या व्यासपीठावरून त्यांच्या कार्याबद्दल परिचय करून देण्याची संधी मंडळाने मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल गीता धर्म मंडळाची मी खूप ऋणी आहे. इतक्या थोर व्यक्तिमत्वाचा अभ्यास माझ्याकडून मंडळाने करून घेतला म्हटलं तरी काही हरकत नाही. सुवर्णयुग असा की कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मच पुण्याला झालेला आहे. पुण्यभूमी पुणे इथे झालेला आहे. तो 27 फेब्रुवारी 1912 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असं होतं. परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव विष्णू ठेवलं. म्हणून विष्णू वामन शिरवाडकर वि वा शिरवाडकर या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचे वडील नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव या छोट्याशा गावी असत आणि तिथे ते वकिलीचा व्यवसाय असं नाही, पण वकिली करत असाच उल्लेख आहे. नोकरी होती का व्यवसाय होता असं काही लिहिलेलं नाही आहे, फक्त वकिली करत असा लिहिलेला आहे. आणि पण
ह्यांचं शिक्षण, विवाहांचं शिक्षण मात्र पुण्यात झालं, शालेय शिक्षण. आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक आणि मुंबई इथे झालं. लहानपणापासूनच यांना क्रिकेट आणि नाटक यांची खूप आवड होती. आता जसं कृष्णाच्या बाललीला आपण लहानपणापासून पाहतो, वाचतो, ऐकतो आणि ते सगळं केल्यानंतर आपल्याला वाटतं ही कोणीतरी परमेश्वराचीच लीला आहे. तसं परमेश्वराची कृपाच्छादित व्यक्ती ह्यांचं सगळं बालपण पाहिलं आपण की आपल्यालाही असं वाटतं की हे परमेश्वराची कृपाच्छादित असावे, असं आश्चर्य वाटतं. कारण ह्या विष्णूची आवड लहानपणापासून त्याच्या कृतीतून दिसून यायची. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे शाळेत केवळ 5वीत असताना, म्हणजे 13-14 वर्षाचं, 5वीत असताना त्यांनी स्वतःचं एक हस्तलिखित तयार केले आणि ते हस्तलिखित करून मासिकाच्या सारखं त्याला मूल्य दिलं आणि ते मासिकासारखं ते छापलं. आणि त्यात त्यांची पहिली कथा होती नारायणाचा वध. ही प्रकाशित केली गेली आणि नंतर शाळेत असतानाच मोकळ्या तासात शिक्षक यायचे आपले, वाया जाऊ नये तास म्हणून, ही मुद्दाम पिरियड शब्द स्पष्ट नाही, तर तास वाया जाऊ नये म्हणून शिक्षक यायचे. त्यात एक शिक्षक एक दिवशी आले आणि त्यांनी भारातांबे यांची एक कविता, त्या भारातांब्यांच्या कविता म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्या एका कवितेचा अर्थ वर्गामध्ये समजावून सांगितला आणि तो अर्थ जसा जसा त्यांना कानावर पडला तसा, जसं मुळातच कोहिनूर हिऱ्याचं तेज असतं आणि त्याच्या प्रतिभा संपन्नतेला काव्याच्या आकलनामुळे जे पैलू पडले, त्यामुळे ह्या विष्णूची दृष्टीच बदलून गेली काव्याकडे बघण्याची. आणि अशी बदलून गेली की जणू चांदीचा मुकुट आहे, त्याला सोन्याचं पॉलिश केल्यावर तो कसा झळकतो, मंदिरावरचा असू दे, देवाचा असू दे, कुठलाही मुकुट असू दे, चांदीचा असेल आणि सोन्याचं पॉलिश केलं की जसा मुकुट झळकतो, पॉलिश फुली मुलामा, आज मराठी दिलं, तर तो अधिक झळकतो, तसं त्या विष्णूचं झालं. आणि त्याच काळात म्हणजे शालेय ते महाविद्यालयीन जीवनात त्यांनी मिळेल ती संधी घेऊन ललित कला दर्शन, बालगंधर्व संगीत नाट्य मंडळी, नंतर बलवंत संगीत मंडळी, महाराष्ट्र मंडळी ह्या कंपन्यांतर्फे जे नाटकं चालायची त्या नाटकांचे त्यांनी प्रयोग पाहिले. त्यातही कृष्णाजी खाडीलकर यांच्या कीचक वध या नाटकातील पात्रामुळे ते अत्यंत प्रभावित झाले. आणि 1928 मध्ये, जुने लोक असतील तर त्यांना नक्कीच आठवत असेल, पूर्वी खूप, आता तर इतकी नावं वेगळी असतात काही लक्षात सुद्धा राहत नाही आपल्या, अशी नावं असतात हल्ली. तर 1958 मध्ये एकच प्याला व संगीत स्वयंवर यातील बालगंधर्वांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रभावित झाले आणि नाटकात भाग घेणं आणि नाटकं लिहिणं ह्यासाठी त्यांना बाळकडूच मिळत गेले, कारण मुळातच आवड होती. मग ते त्यांना मार्गदर्शनपर ठरलं ते प्रयोग पाहणे. आणि त्यावेळी ते फक्त 16 वर्षाचे होते. आज आपण बघितलं तर 16 वर्षाची मुलं काय करतात आपण बघतो, मोबाईल तर त्यांच्या डोळ्यासमोरून सरकतच नाही आणि उरलेला वेळ वाया घालवणं किंवा
कुठेतरी थांबून गप्पा टप्पा वेळ घालवणं एवढंच आपण बघतो 16 वर्षाची मुलं. पण ह्यांना 16व्या वर्षीच ही स्फूर्ती झाली. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली ती म्हणजे काळाराम मंदिरमध्ये नाशिकच्या, कारण हे नाशिकला होते ना, नंतर आधी पुण्याला झालं त्यांचं शाळेपर्यंतचं शिक्षण, मग ते पुढे नाशिकला गेले. तर काळाराम मंदिराच्या मध्ये प्रवेश बंदी होती आणि मग त्या प्रवेशासाठी जो सत्याग्रह केला गेला त्या सत्याग्रहाचा मध्ये त्यांनी त्याच्यात भाग घेतला. त्या सत्याग्रहामध्ये इथपासून त्यांची सामाजिक कार्याला सुरुवात झाली. एकीकडे त्यांचा कविता आणि काव्यसंग्रह वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध होतच होत्या. त्यात बालबोध मेवा, रत्नाकर, माधवी नावाचं नियतकालिक होतं त्यावेळी, आणि ध्रुव मंडळी इत्यादींचा समावेश होता. म्हणजे या सगळ्या वर्तमानपत्रांमधून त्यांचे लेख येत होते. नाशिक स्थानिक कवींनी स्थापन केलेले ध्रुव मंडळी ह्या मंडळाचे सभासद पण ते झाले 16व्या-17व्या वर्षीच. आणि त्यात त्यांचा जीवन लहरी ह्या नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. महाविद्यालयीन शिक्षणाची पदवी घेण्या अगोदरच ते कवी कुसुमाग्रज म्हणून ओळखू लागले. त्यांची ओळख कवी कुसुमाग्रज, कवी हे मागे नाव लागायचंच अशी त्यांची ओळख व्हायला लागली. आणि ते प्रसिद्धीस पण पावले, त्वरित प्रसिद्धीस पावले, कारण त्यांचं लेखनच इतकं चांगल्या प्रकारचं होतं. शिवाय कवी माधव जिलियन, कवी यशवंत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील कवीच होते. अशा लोकांचे आदर्श त्यांच्यासमोर होते, जणू हे सगळे लोक त्यांचे गुरुच होते. एकीकडे काव्यलेखन आणि दुसरीकडे वृत्तपत्रीय लेखन, वृत्तपत्रांमध्ये ते सारखे लेख देत असत. असं सव्यसाचित्व त्यांच्या कार्यातून दिसून येत होतं. सव्यसाची माहिती आहे ना तुम्हाला अर्थ? सव्यसाची याचा अर्थ की अर्जुन होता सव्यसाची, गीतेमध्ये सव्यसाची शब्द आलाय बघा, की दोन्ही हातांनी ज्याला बाण मारता येतो तो सव्यसाची. तसं हे एका वेळी दोन्ही करत होते, की काव्य पण लिहित होते आणि वृत्तपत्रीय लेखन पण लिहित होते. तर असं सव्यसाचित्वाचं कार्य त्यांच्या हातून होत होतं. आणि अगदी तारुण्यात व्यक्तिमत्व, कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तिमत्व तारुण्यात अगदी खुलतं. मग ती कशी का असेना दिसण्यासाठी, पण त्याचं व्यक्तिमत्व खुलतं अगदी तारुण्यात आणि तेज प्राप्त होतं. तसं तेज त्यांच्या मराठी काव्य आणि लेखनाला प्राप्त होत गेलं. कारण त्यांचंही तारुण्य 16-17 वर्षाचं वय म्हणजे तारुण्याचंच वय, आणि लेखनकलेचं पण तारुण्यच होतं. त्यात एकीकडे बा.भ. बोरकर ह्यांचं शृंगारिक काव्य आणि दुसरीकडे शिरवाडकरांचे सामाजिक समता आणि राजकीय क्रांती यांचा उद्घोष करणारं काव्य. म्हणजे बा.भ. बोरकर एकीकडे आणि वि.वा. शिरवाडकर एकीकडे, दोघांचे विषय वेगळे पण तेवढ्याच तोलाचे, असं लेखन समाजाला मिळत होतं वाचायला. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्याला एक वरिष्ठ दर्जा मिळत होता. आता मध्येच त्यांना काय झालं, चित्रपटाच्या कथा असा एक छोटासा प्रसंग घडला आणि त्यांना ते चित्रपटामध्ये भाग घेण्याची इच्छा झाली. मग त्याच्यावरून पटकथा लिहिण्याची इच्छा झाली आणि चित्रपटाच्या पटकथा लिहिण्याचा व्यासंग त्यांना जडला. पण तो थोडासा त्यांचा अपयशी ठरला, चित्रपटात भाग घेण्याचा प्रसंग.
तो अपयशी ठरला. मग त्यांनी वृत्तपत्र लेखनामध्येच जास्त भर दिला आणि वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. त्यांच्या वाङ्मयाच्या प्रतिभेचा ठसा मराठी मनावर उमटवला तो वृत्तपत्राच्या संदर्भात त्यांनी कार्य केल्यामुळे. आता काय काय केलंय त्यांनी, तर प्रभा या साप्ताहिकात सुरुवातीला काम केलं. नंतर पुण्याचं दैनिक सकाळ येथे नोकरीला असताना नानासाहेब परुळेकरांनी त्यांना खूप प्रशिक्षण दिले. वृत्तपत्रामध्ये संपादकीय लेख वगैरे कसे लिहायचे किंवा बातम्या कशा छापायच्या असं त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि एवढंच नाही तर व्यावहारिक आयुष्याला सुद्धा त्यांनी थोडाफार आधार दिला. आणि त्यातच काय झालं की आर्थिक टंचाई ही सामाजिक पातळीवरच आली. मग त्यामुळे अर्थातच नोकरी जाण्याचे पण योग आले. पण खरा कार्यकर्ता असतो तो गप्प बसत नाही. त्यांनी प्रभा ह्या दैनिक वृत्तपत्रामध्ये काम केलं. लोकशक्ती ह्या वृत्तपत्रामध्ये फक्त आठवड्यासाठी नोकरी केली, कारण नोकरीत गेलेली काहीतरी काम पाहिजेच ना, बुद्धीला पण आणि आर्थिकदृष्ट्या पण. म्हणून तेथे लोकशक्ती येथे त्यांनी काम केलं आणि केवळ आठवड्याची नोकरी, पण तयारी दाखवली की चला काय हरकत नाही, 8 दिवस का होईना आपण करूया. नंतर दैनिक प्रभातमध्ये रात्रपाळीची नोकरी केली. रात्रपाळीची नोकरी अतिशय कंटाळवाणी, पण ती त्यांनी केली. मग सारथी वृत्तपत्राचे ते संपादक झाले. धनुर्धारी ह्या मासिकामध्ये त्यांनी लेख लिहायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची नामवंत लेखकांशी परिचय झाला. नवयुगमध्ये आचार्य अत्रे यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनामुळे ते लेख लिहू लागले. अशा प्रकारे त्यांचं हे वृत्तपत्राशी संबंध वाढतच गेले. आणि कुसुमाग्रजांचं मराठी मातीला खूप मोठं योगदान आहे. एकीकडे त्यांचं लेखन चालूच होतं. त्यांनी 18 नाटकं लिहिली आहेत, 16 कविता संग्रह लिहिले आहेत, 3 कादंबऱ्या, 7 लघुनिबंध, 6 एकांकिका. हे सगळं वयाच्या 20 ते 25 या वयात त्यांनी लिहिलंय. यावरून त्यांची बुद्धिमत्ता म्हणजे एखाद्या तळपत्या तलवारीच्या पात्यासारखी धारधार होती हे दिसून येतं. आणि हे जे एक 16 कविता संग्रह आहे, त्यातला एक जर काव्यसंग्रह आपण नुसती नजर टाकली आणि त्यांचे शब्द जरी थोडेसे लक्षात राहिले तरी त्यांची ती प्रतिभा आपल्या लक्षात येते. मी ह्या निमित्ताने 6 ते 7 काव्यसंग्रह वाचले. बहुआयामी आणि प्रसन्न अशा व्यक्तिमत्वामध्ये विविध माहिती आणि ज्ञानाचा खूप मोठा खजिनाच त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतो. आता 1929चा काळ म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्या काळी राष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी वणवाच पेटलेला होता जणू काही. त्या काळामध्ये त्यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची एक आठवण सांगितली जाते. ती अशी की 1929 सालचीच गोष्ट आहे. एका रात्री, म्हणजे रात्रीचे संपादक होते ना वृत्तपत्राचे, ते रात्रपाळीचे संपादक होते. तर एका रात्री डमडम येथील तुरुंगामध्ये उपोषण करणारे काही राजकीय कैदी बंदिस्त झालेले होते आणि त्यापैकी काहींची तब्येत खूप खराब झाली. आता हे सगळं वृत्त वर्तमानपत्रामध्ये छापून आणायचं होतं. मग त्यावेळी त्यांनी खूप विचार केला आणि ते वृत्त छापलं सुद्धा.
पण ह्यांची बुद्धिमत्ता काही गप्प बसली नाही. त्यांनी ते वृत्तपत्र भाषांतरित करून, कारण दमदम वेगळ्या भाषेतून ते आलं असेल, हिंदीतून वगैरे, त्यांनी ते छापलं मराठीत. पण रात्रपाळी संपून घरी येताना त्यांच्यामध्ये भावनांचे कल्लोळ उठले की, आणि ते घरी म्हणजे काही त्यांना असं खूप मोठं घर नव्हतं, 1 BHK 2 BHK असं काही नव्हतं. मुंबईला होते ते त्यावेळी. चाळीचं घर, 1 खोली, अंथरायला फक्त चटाई आणि अंगावरचे 2-3 काय जे असतील ते कपडे, आणि 1 मोठी पेटी पूर्वी असायचं, ते ट्रंक असायचे. त्या ट्रंकमध्ये मात्र ह्यांचं सगळं साहित्य, एवढंच सामान त्यांच्याकडे होतं. आणि मग त्यांनी कागदावर लिहायला सुरुवात केली. आणि त्यांना काय, कुठली कविता स्फुरली माहितीये? गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आणि मग त्यावेळी राष्ट्रप्रेमाने, राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जनता पेटलेली होती. प्रत्येक मानवाच्या मुखामध्ये ही कविता असायची ओठावर. आणि त्यामुळे त्या कवितेला अमरत्वच प्राप्त होऊन गेलं. गरजा आज सुद्धा आपल्याला थोडंसं आठवतंय, गरजा जय जयकार, हो की नाही? तर ती कविता अमरत्व प्राप्त करून गेली. आणि मग 1946 मध्ये नाटकं तर त्यांचं लिहिणं चालूच होतं, पण दूरचे दिवे हे नाटक आणि वैष्णव ही कादंबरी, आणि 1942 साली विशाखा नावाचा जो काव्यसंग्रह, ह्या तिन्हींना लोकांनी डोक्यावरच घेतलं. विशाखा नावाचा काव्यसंग्रह तर लोकांना इतका आवडला की त्याच्यामुळे ते खूपच प्रसिद्ध झाले. विशाखा त्याच्यामध्ये जवळजवळ 72 कविता आहेत आणि ते खूप प्रसिद्ध झाले त्याच्यामुळे. आणि मग 1950 साली लोकहितवादी हे मंडळ स्थापन केलं गेलं. त्यात त्यांनी शहराचा वाङ्मयीन आणि सांस्कृतिक विकास ह्याबद्दल प्रकल्प ठेवले. आता इंग्रजी शब्द वापरायचा नाही, पण प्रकल्पाचा इंग्रजी शब्द आठवला की तुम्हाला कळेल. आत्ताच्या शाळेतल्या मुलांचे असतात प्रकल्प. त्या सांस्कृतिक विकासाचे प्रकल्प आणि उपक्रम हे त्यांनी आयुष्यभर आयोजित केले. शिवाय शालेय पाठ्यपुस्तकांचे संपादन हाही प्रकल्प त्यांनी हाताळला. आणि मराठी भाषेचे स्वतंत्र राज्य निर्माण न करण्याचा राज्यकर्त्यांच्या धोरणाचा महाराष्ट्र त्याला बळी ठरला. राज्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की मराठी भाषेचं स्वतंत्र अस्तित्व नको. मग त्यात कोण संयुक्त कोण होतं? तर गुजरात आणि महाराष्ट्र. मग महाराष्ट्रच त्याला बळी ठरला आणि मराठी आणि गुजराती असं द्वैभाषिक राज्य निर्माण करण्यात आलं. आणि त्या विरोधकांनी आंदोलन सुरू केलं, पण ह्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल वगैरे असा काहीही त्यांनी विचार केला नाही. हे त्यांचं सामाजिक कार्य खूप बहुमोलाचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी सत्याग्रह सुद्धा केला. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे ते 10 वर्ष अध्यक्ष होते. आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य तर जवळजवळ 25 वर्ष होते. 1966 मध्ये गोवा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पद स्वीकारलं होतं. आणि त्याच वेळी विलिनीकरणाच्या चळवळीला अध्यक्षीय भाषणातून त्यांनी जोरदार पाठिंबा दिला.
कारण अध्यक्षीय भाषण हे खूप महत्त्वाचं असतं. अध्यक्ष काय बोलतात ते खूप महत्त्वाचं असतं. तर हे सगळं पाहताना कुसुमाग्रज हे नुसते शब्दप्रभू नव्हते, तर आयुष्यभर सामान्य माणसाचं मन जाणून त्यांना सहानुभूती दाखविणारे साथीदार पण होते. एखादा सामान्य माणूस असेल, त्याला खूप काहीतरी अडचण असेल आणि कुसुमाग्रजांच्या संबंधात तो आला तर ते ती जाणून घेत असत आणि त्याला एवढा दिलासा मिळाला, नाही कुसुमाग्रज आहेत माझ्याबरोबर, एवढा दिलासा त्याला मिळायचा. म्हणजे सामान्य माणसाच्या कथा आणि व्यथा ते नुसते जाणून घेत नव्हते, तर त्यावर ते उपाय शोधून त्याला मदत पण करत होते. आणि म्हणून मराठी प्रेमी, मराठी साहित्यप्रेमी त्यांना आदराने तात्यासाहेब असं म्हणत. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, सार्वजनिक समारंभ असतील आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त भडकपणा आणि उथळपणा जर त्यांना दिसून आला तर ते तिथून म्हणजे तिथे जातच नसत. भडकपणा आणि अथळपणा त्यांना आवडत नसे, त्यापासून दूर राहणंच ते पसंत करायचं. आणि लोक त्यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला पण यायचे, पण नुसते भेटून नाही तर ते त्यांच्या व्यक्तिगत समस्यांची चौकशी करायचे, विचारपूस करायचे. व्यक्तिगत समस्या काय आहे, अडचण त्यांची समजून घ्यायची आणि त्यावर त्यांना काही मदत करता आली तर ते पण करायचं. म्हणजे काही काही आपण कवी बघतो समाजामध्ये, कवी लेखक त्यांचं एक वेगळंच स्वतंत्र असं दालन विचारसरणी की हे लेखक आहे का असं वेगळ्या नजरेने बघत असत, की नाही, अजूनही तसंच आहे. पण हे प्रत्येक मानवाची समस्या, त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक मानवाची समस्या ते जाणून घेत असत आणि त्याच्यामुळे त्यांचा लोकसंग्रह पण वाढला. आणि लोकसंग्रहाची वृत्ती असल्यामुळे फार महत्वाचं आहे, लोकसंग्रहाची वृत्ती असल्यामुळे सामाजिक सेवेसाठी कार्य करणारे जे लोक होते त्यांचा ते खूप आदर करत की हा सामाजिक सेवा करतोय. नाहीतर आता काय बघतो आपण, हे सामाजिक सेवा करताय लगेच असं करतात की नाही, पण ते त्यांचा खूप त्यांना आदर असायचा. आणि त्याचबरोबर जनसामान्यांचं शोषण करणाऱ्या व्यक्तींचा ते तिरस्कार करायचे. हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की आपण जनसामान्य लोकांचं शोषण करतो, एवढा ते तिरस्कार करायचे त्यांच्या वागण्यात. श्रमकरी, कष्टकरी यांच्याशी तर ते अक्षरशः मातृप्रेमाने वागत असत, त्यांच्यावर दया कृपा करत असत. आईचं प्रेम त्यांना ते द्यायचे. खरे देशभक्त व कलात्मक निर्मितीचे ते पूजकच होते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचा पहिला काव्य संग्रह जीवन लहरी. त्या गीतेच्या संदर्भात मी गीता शिकवत असल्यामुळे गीतेतले शब्द आले की त्या व्यक्तिमत्वात काय दिसतंय गीतेतलं, तर मला स्थितप्रज्ञ दिसला गीतेतला. तो कसा, तर त्यांच्यातला स्थितप्रज्ञ हा त्यांच्या कविता संग्रहातून दिसतो, कळतो. प्रवासी पक्षी ह्या कविता संग्रहातील प्रेमयोग ह्या नावाची जी कविता आहे त्यातल्या 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवते. प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, त्याहूनही अधिक त्यागावर करावं. त्यांच्यातील मीपणा, गीतेचं तत्व आहे मीपणाचं काय करायचं, अर्पण करून टाकायचं, मीपणा काढून टाकायचा. तसा मीच्या समर्पणाची कविता स्वगत ह्या काव्यसंग्रहामध्ये आहे.
त्यामध्ये ते म्हणतात, नायक मी खलनायक ही मी, सूत्रधार मीच विदूषक, विविध भूमिका करिता करिता मी पण कुठले शिल्लक आता, विविध भूमिका करिता करिता मी पण कुठले शिल्लक आता. आणि त्यांचा सर्वात लोकप्रिय झालेला काव्यसंग्रह, आणि तो पहिला, जरी जीवनलहरी हा असला तरी लोकप्रिय झालेला पहिला काव्यसंग्रह विशाखा. आणि त्या विशाखामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 72 ते 74 कविता आहेत. तर वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता त्यावेळी. आणि मग त्याच वेळी विशाखा काव्यसंग्रह लिहिला गेला. मग वि. स. खांडेकरांनी स्वतः पैसे खर्च करून त्यांच्या विशाखा काव्यसंग्रहाला प्रसिद्धी दिली, प्रकाशन केलं त्याचं. हे पण लक्षात ठेवण्याची गोष्ट की ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांनी आपल्या खर्चातून कुसुमाग्रजांसारख्या कवीच्या संग्रहाला प्रसिद्धी दिली आणि स्वतः तो प्रकाशित केला. आणि विशाखामुळेच त्या पिढीतील ते अग्रेसर कवी म्हणून गणले जाऊ लागले, महाराष्ट्राला अत्यंत प्रिय झाले. पुन्हा स्थितप्रज्ञाची आठवण आली की माणूस पराक्रमी झाला त्याच्या वृत्तीमध्ये उन्माद चढतो. हे आपण आता बघतो की प्रसिद्धीच पावला किंवा पैसा जास्त झाला, कीर्ती मिळाली की तो त्याला उन्माद चढतो. पण हा असंयमितपणा त्यांनी त्यांच्या कवितेतून हळूचकीने टिपलाय. ते म्हणतात, संयम हा माणसाचा शत्रू आहे असं सामान्य माणसांना वाटतं. संयम हा शत्रू आहे असं सामान्य माणसांना वाटतं, परंतु संयमामुळे सीतेचं पातिव्रत्य टिकलं. संयमामुळे सीतेचं पातिव्रत्य टिकलं. तसंच कुसुमाग्रजांना ऐन तारुण्यामध्ये प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रतिष्ठा सर्व काही मिळालं, पण ते आपल्या अंतर्मुख साधनेतून कधीही विचलित झाले नाही आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचा गर्व सुद्धा झाला नाही. म्हणून त्यांना एक व्रतस्थ तपस्वी म्हणावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्य संपदेमध्ये आपल्याला त्यांचे लेखनाचे वैशिष्ट्य दिसून येतात. ते म्हणजे भाषेची डौलदार शैली, भव्य दिव्य अशा कल्पना, ज्वलंत भावना, परखड शब्दरचना आणि तरीही मानवतेविषयी प्रेम. ज्वलंत भावना असले की असं वाटतं ह्याला काही दयामाया नाही का असं वाचताना वाटतं, पण तरी सुद्धा मानवतेविषयी अत्यंत प्रेम त्यांना असायचं. अन्यायाविरुद्ध चीड असायची आणि शब्द अलंकारांनी नटलेल्या त्यांच्या सर्व रचना म्हणजे मराठी मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही असे ते कुसुमाग्रज. आणि अशा कुसुमाग्रजांची ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली ती 1988 साली. कुठल्या म्हणजे काय त्याचा हे लावला असेल त्यांनी, त्याला नियमावली काय लावली असेल, तर एक तर त्यांची एवढी साहित्य संपदा आणि नटसम्राट या नाटकामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. घर देता का कोणी घर, एका तुफानाला घर देता का कोणी घर. ह्यातील नटसम्राटाची भूमिका ही केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नाही,
तर भारतीय वातावरणामध्ये रचल्या जाणाऱ्या एका शोकांतिकेला नवी दिशा त्यामुळे मिळाली नटसम्राट नाटकामुळे. आणि अतिशय सर्व लोकांना ते इतकं आवडायचं, 4-4, 5-5 वेळा लोक ते नटसम्राट नाटक पाहायचं. आणि म्हणून नटसम्राट या नाटकाने सर्व मराठी जनतेच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलं. आणि त्यावेळी आता त्यांनी एवढी ग्रंथ संपदा केली आहे, मग त्याच्यावर विचार केला गेला. विशाखा हा काव्यसंग्रह पण खूप लोकांना आवडला होता, पण मग त्याचं काय काय साहित्य पाठवायचं ह्याच्यावर विचार केला गेला. आणि मग नटसम्राट ह्या नाटक लोकांनी पाहिलं, पण ते लिहिलेलं त्यांनी अभ्यासलं, जे पुरस्कार देणारे होते त्यांनी. आणि मग नटसम्राट नाटकामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रजांचा पूर्वार्ध तसा चढ उतार अशा परिस्थितीतच गेला, पण त्यांनी त्यांचं कार्य लेखनाचं काही सोडलं नाही. त्यांची प्रतिभा ही अत्यंत तल्लख, मी सांगितलं तसं तळपत्या तलवारीसारखी होती, म्हणून ते लिहितच राहिले. त्यामुळे त्याचे पडसाद त्यांच्या उत्तरार्धावर पडले. त्यांचा उत्तरार्धाचा जर आपण आलेख पाहिला तर पुरस्कारांनी तो आलेख उंचावत गेलेला आहे. पुरस्कारांची जणू माळा गळ्यात घालावी असे एवढे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्यातला सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कार. नटसम्राटचे अप्पासाहेब बेलवणकर हे नटसम्राटमुळे मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा असे बनले आहे. मराठी संस्कृतीचा वारसा. बेलवणकर हे व्यक्तिमत्व वैयक्तिक झालं, पण असे अनेक समाजामध्ये बेलवणकर होते आणि त्याच्यामुळे ते वारसा म्हणले आणि ते संस्कृतीचा. शिवाय त्यांची इतर नाटके ही पण खूप प्रसिद्ध झाली, लोकांना आवडत होती. त्यात कौंतेय, कैकई, दूरचे दिवे, दुसरा पेशवा, दिवाणी दावा, वैजयंती, राजमुकुट, विदूषक, वाघीड, मी मुख्यमंत्री, चंद्र जिथे उगवत नाही, कैकई ही नाटकं प्रसिद्ध झाली आणि ती लोकांना आवडली. काही नाटकांमध्ये थोडंसं लोकांचा कौल विरुद्ध दिशेला असायचा, पण बहुतेक नाटकं त्यांना खूप लोकांना ती आवडली. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपूच नये, कारण आत्ता आपण बघतोय रंगभूमी काय, मराठी भाषेचाच काळ संपत आला असं रोजच्या आपल्या बोलीभाषेतून आपल्याला कळतं. म्हणजे ते इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय कळतच नाही. तर तो संपू नये म्हणून, आणि मराठी साहित्य, मराठी भाषेचंही महत्त्व संपू नये म्हणून त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा सगळीकडे मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि तो दरवर्षी साजरा केला जातो. आपणही आपल्या आजच्या वाणीतून घरी गेल्यावर सुद्धा मराठीतूनच कटाक्षाने टाळायचं की इंग्रजी शब्द माझ्या मुखात आज आलाच नाही पाहिजे, तर आपण मराठी दिन साजरा केला असं म्हणूया. तर ह्या इतक्या मोठ्या व्यक्तीचे पुरस्कार मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा. 1934 साली ते BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. दोन्ही भाषांमधून त्यांनी BA केलं, मराठीमधून पण आणि इंग्रजीमधून पण. नंतर सती सुलोचना ह्या नाटकाचं त्यांनी, आणि तिथेच मी जे म्हटलं ना की त्यांना त्याच्यात भाग घेण्याची इच्छा झाली, भाग घेतला, पण ते नाटक पडलं, म्हणून मग त्यांनी तो विषय सोडून दिला. नाटकात भाग छोटेखानी लिहिण्याचा, पटकथा लिहिण्याचा किंवा भाग घेण्याचा. कथालेखन आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष्मणाची भूमिका केली होती. 1938 ते 1946 हा जो कालखंड आहे त्याच्यात त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय,
साप्ताहिक प्रभात, दैनिक प्रभात, आत्ता मी जी सगळी नावं सांगितली त्या सगळीकडे त्यांनी संपादक म्हणून, लेखक म्हणून काम केलेलं आहे. 1944 मध्ये गंगूबाई सोनवणे या महिलेशी त्यांचा विवाह झाला. हे तिचं माहेरचं नाव आणि त्यांनी ठेवलेलं तिचं नाव मनोरमा असं होतं. 1946 मध्ये वैष्णव ही पहिली कादंबरी आणि दूरचे दिवे हे पहिलं नाटक त्यांनी लिहिलं. नंतर 1950 मध्ये लोकहितवादी मंडळ स्थापना केली आणि त्याचे संस्थापक झाले आणि सदस्य पण झाले. 1956 मध्ये मुंबई उपनगर साहित्य मालाड इथले ते अध्यक्ष झाले. 1960 साली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे 62व्या वार्षिक उत्सवाचे ते अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. म्हणजे त्यावेळी काहीही झालं तरी कुसुमाग्रज हे एकच नाव सगळ्यांच्या मुखात असायचं आणि हे एकच व्यक्ती मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून असायचे, असंच या त्यांच्या कालावधीवरून कळून येत आहे. आणि 1960 साली राज्य पुरस्कार त्यांना मराठी माती या काव्यसंग्रहाला मिळाला, ज्याचं काव्य मी मगाशी वाचून दाखवलं तुम्हाला सुरुवातीला. ते 1962 मध्ये त्यांना स्वगत या काव्यसंग्रहावर राज्य पुरस्कार मिळाला. 1964 मध्ये हिमरेषा या काव्यसंग्रहावर पुरस्कार मिळाला. म्हणजे पुरस्कारच मिळत गेले, इतकं प्रतिभावान त्यांचं लेखन होतं. 1964 मध्ये मडगाव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, त्याचे पण ते अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं होतं. जीवनगंगा नाशिक नगरपालिका या शतसांवत्सरिक ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं. आणि 1966 मध्ये ययाती आणि देवयानी या नाटकाला पण राज्य पुरस्कार मिळाला. वीज म्हणाली धरतीला ह्याला पण राज्य पुरस्कार लगेच 1967 मध्ये मिळाला. आणि 64-67 3 वर्षे पुणे विद्यापीठ विधिमंडळावर ते सदस्य होते. 1970 मध्ये मराठी नाट्य संमेलन कोल्हापूर इथं झालं होतं, तेथे त्यांनी अध्यक्षपद स्वीकारले. आता अध्यक्षपदासाठी पण आपण नंतर बघतो की कशी चर्चा होते, पण निर्विवाद ते तिथे अध्यक्ष त्यांनी स्वीकारावं यासाठी निवडून आले. 1971 मध्ये पुन्हा राज्य पुरस्कार नटसम्राट या नाटकाला मिळाला. 62 ते 72 जवळजवळ 10 वर्ष त्यांनी सार्वजनिक वाचनालय नाशिक इथे अध्यक्ष म्हणून काम केलं. 72 मध्ये पत्नीचं निधन आणि 1974 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि ताम्रपट आणि 5000 रुपयाचा त्यांना पुरस्कार नटसम्राट या नाटकाला पुन्हा मिळाला. 1985 मध्ये राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला. बघा, मी मगाशी म्हटलं तो आलेख उंचावतच चाललाय त्यांच्या पुरस्कारांचा. 1986 साली पुणे विद्यापीठाची डिलीट पदवी मिळाली. 1988 मध्ये 1987 साली त्यांना अमृत महोत्सव वर्ष म्हणून सगळीकडे साजरं केलं गेलं. 1988 साली संगीत नाट्य लेखन अकादमी पुरस्कार मिळाला. आणि 1988 मध्येच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये जागतिक मराठी परिषद मुंबईला भरली होती, त्याचे ते अध्यक्ष होते. 1991 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला. 1996 मध्ये कुसुमाग्रज तारा ह्या नावाने पुरस्कार दिले गेले जायचे, म्हणजे त्यांचाच पुरस्काराचा आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि 2003 साली त्यांच्या नावाने पोस्टाने तिकीट छापलं. पण तत्पूर्वी 10 मार्च 1999 ला ते
अमृत तत्वात विलीन झाले. आज जरी ते आपल्यामध्ये नसतील तरी ते त्यांच्या साहित्य रूपाने आपल्यामध्ये आहेत आणि त्यांची सर्व नाटकं, साहित्य संपदा अजरामरच झालेली आहे. असे हे वि वा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांच्यासाठी आज आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो. आणि नुसतं एवढ्यावरच नाही आहे तर त्यांच्या विशाखा नावाच्या काव्यसंग्रहाच्या 11 आवृत्त्या निघाल्या. एवढे ते विशाखा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. 11 आवृत्त्या निघाल्या आहेत त्याच्या. ययाती देवयानीच्या सुद्धा 3ऱ्या कौंतेय नाटकाची 8 आवृत्त्या निघाल्या आहेत. आणि त्यालाही निघून आता 20-20, 25-25 वर्ष झाली. म्हणजे त्याच्यानंतरही अनेक आवृत्त्या निघाल्या असतील. आवृत्त्या जेवढ्या जास्त तेवढी त्यांच्या ग्रंथाला प्रसिद्धी जास्त हे आपण याच्यावरून लक्षात घ्यायचे. आणि कुसुमाग्रज एक समाजसेवक होते. गरजू आणि गरीब लोकांबद्दल त्यांना खूप कळवळा असायचा. आदिवासी लोकांबद्दल त्यांना खूप माया असायची. त्यांच्या कार्यातून आपल्याला ते दिसून येतं. त्यांनी 1 लाख रुपये ह्या आदिवासी लोकांसाठी मदत केली त्या काळी. त्या काळी 1 लाख रुपये त्यांनी मदत केली. आणि नुसती मदत नाही तर स्वतः स्वयंसेवक त्यांनी निर्माण केले या कार्यासाठी. आदिवासी लोकांच्या कार्यासाठी स्वतः स्वयंसेवक त्यांनी निर्माण केले. आणि त्या आदिवासी लोकांसाठी प्रौढ शिक्षण, आरोग्य सुविधा, सांस्कृतिक आणि क्रीडा शिबिरे यांचाही त्याच्यामध्ये समावेश होता. आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान म्हणून नाशिकमध्ये एक प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे. आणि त्या प्रतिष्ठानातर्फे 7 आजूबाजूची खेडी त्यांनी दत्तक घेतली आहे. आणि त्या खेड्यांमधील मुलांसाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवतात. आणि सर्व ठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय असे उभे करण्यात आलेले आहेत 7 खेड्यांमध्ये आणि इतर परिसरामध्ये सुद्धा. आणि त्यांच्या नावाने अनेक पुरस्कार, शिवाय त्यांच्या नावाने साहित्य प्रकाराचे अभ्यासक्रम सुद्धा केलेले आहेत. मग साहित्य भूषण नावाची परीक्षा आहे. नंतर साहित्य प्रकाराचा कथा आणि कादंबरीवर अभ्यास अशी एक परीक्षा आहे. त्याच्यामध्ये अभ्यासपत्रिका 1, अभ्यासपत्रिका 2, 3, 4, 5, 6 असं पण लिहिलेलं आहे. मग त्यात अन्य साहित्य प्रकार जे आहेत, इतर लेखकांचा पण समावेश आहे. फक्त कुसुमाग्रज असं नाही, इतर लेखकांचा पण त्यामध्ये समावेश आहे. मराठी भाषा ही व्यावहारिक आणि त्याचा भाषा अभ्यास, संत साहित्याचा अभ्यास, लोकसाहित्याच्या वाटा वगैरे अशा अभ्यासक्रमाचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे. अशा ह्या अतिशय तपस्वी अशा ज्ञान तपस्वीला आपल्या सर्वांचा आजच्या दिनी शतशः प्रणाम. धन्यवाद.